आतली मी आणि एक गोदा आहे आणि तिसरी व्यक्ती कोण आहे? एक काम करशील, आत्ता वाड्यावर जा. दिनू परसदारी खेळत असेल, त्याला गुपचूप एक खीर देऊन दे. मी पाठवले म्हणून सांगू नकोस. ठीक आहे, त्याने खाल्ली की मगच मी खाईन. जा लवकर जा. ठीक आहे. मी यमी मावशीला घेऊन वैद्यबुवांकडे जाते. पोट उठलाय ना तिचा. हा, आणि दिनू आहे घरातच, त्याच्यावर लक्ष ठेवशील ना? हो हो नक्की. हो, नीट लक्ष ठेवतो. हे बघ भागे, लपून बसा. मला काही याचं लक्षण ठीक दिसत नाही. तुम्ही लपून. तू इकडेच थांब त्याच्याजवळ. घरी थांब. हो, मी एकटीच जाते वैद्यांकडे. चालता येत नाहीये ग धड. आणि महादेव ठेवेल हो लक्ष. ठेवेल. ठेवतो लक्ष ठेव. दिनू, हे दिनू, तुझी पार्वती वहिनी कुठं गेली शोधायचंय ना व तुला. ये, मी धावते तुला. ये. अरे बाबा, घरात दिनू कुठेही नाहीये. कुठे गेलाय तो? गेला तो. तेच विचारते मी, कुठे गेला? आम्ही लपंडाव खेळतोय. तो लपलाय. तो लपलाय आणि आम्ही त्याला शोधणार आहोत. पण तो पार्वती सारखा लपून नाही ना बसणार कायमचा. नको रे बाबा, असा अभद्र बोलूस तू. तो गेला. आता तू लप. आता सगळे लपा आमच्यापासून. सगळे लपा. कोणी थांबू नका इकडे. दिनू, दिनू हरवलाय. दोन कालो होणार, एक वनवा पेटणार, समद खाक होणार, तुझं कुल बी संपणार. वहिनी साहेब, चल गोदे. कुठं? दिनूला शोधायला हवं, नाहीतर विनाश अटळ आहे. तुम्ही काय बोलताय सा? मला काय बी कळत नाही. चल म्हणते ना, नंतर सगळं सांगते. दिनू तिथं. कुठे आहे दिनू? दिसला का कुठे? दिनू कालीमातेच्या गुफेजवळ आहे. तुला कोणी सांगितलं? 4-5 गावकरी म्हणले. चल लवकर. शास्त्र्याच्या घरातला शेवटचा शास्त्री. रोपट्याचं झाड व्हायच्या आधीच कापलं म्हणजे मग झाड अंगावर पडायची भीती नसती. दिनू बाळा, उठ बाळा, उठ. भयो, तू इथं? होते कशा पाय आलीस? जयानं गळतोस. जाईत ना. चल बाय. आता काय बी झालं तरी होणार ते होणारच. कुठे बी वाचणार नाही. हा बिंदुमती,